सध्याच्या धकाधकीच्या आणि फास्ट फूडच्या जमान्यामध्ये स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी मनुष्याकडे वेळ शिल्लक नाही। परंतु आरोग्य हीच खऱ्या अर्थानं संपत्ती आहे आणि त्यामुळेच आपल्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठीच योग साधना आणि ध्यानधारणा यालाही प्रचंड महत्त्व आहे। त्यामुळेच या दिनाचे महत्त्व आणि ध्यानधारणा केल्यामुळे कोणकोणते फायदे मनुष्य देहाला होतात याची सविस्तर विवेचन 21 डिसेंबर शनिवारी रोजी होणाऱ्या ध्यानधारणा दिनानिमित्त कामगार सेनेच्या पद्मशाली चौकातील कार्यालयामध्ये या दिनानिमित्त दीपक कोंडा व पुरुषोत्तम चन्ना यांचे मार्गदर्शनाने आयोजित केले आहे। तरी सोलापूर शहरातील कामगार बंधू भगिनींनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज यांनी केले आहे। नमस्कार, मी सोलापूर माझा सोलापूर परिवर्तन व विकास समितीचा निमंत्रक व संस्थापक। आपल्याला आवाहन करण्यात येते की 21 डिसेंबर रोजी जागतिक ध्यान दिनानिमित्त श्रीराम मिशन आर्ट फुलनेस या संस्थेच्या वतीने श्री दीपक कोंडा साहेब त्याचप्रमाणे पुरुषोत्तम चन्ना यांच्या मार्गदर्शनाखाली पद्मशाली चौक येथील कामगार सेना कार्यालयामध्ये ध्यान दिन साजरा करण्यात येणार आहे। या ध्यान दिनाचं महत्त्व आणि ध्यान म्हणजे काय हे आपल्याला मार्गदर्शन सुद्धा होणार आहे। त्याचबरोबर ध्यान केल्याने आपल्याला काही निर्माण होतो, आपलं ध्यान केलेले किती त्याचे फायदे आहेत व ध्यान केल्याने आपला मनाला शांती आत्म्याला शांती किती मिळतो या बाबतीमध्ये प्रात्यक्षिक करू या ठिकाणी आपल्याला माहिती देणार आहेत। तरी सर्व कामगार बंधू भगिनींना इच्छुकांना माझी विनंती आहे, त्या दिवशी सकाळी 11 वाजता महाराष्ट्र कामगार सेना कार्यालय पद्मशाली चौक सोलापूर येथे सर्वांनी उपस्थित राहून या ध्यान दिनामध्ये सहभागी व्हावे। नमस्कार। या योग ध्यानधारणाविषयी श्री रामचंद्र मिशनचे विभागीय अध्यक्ष पुरुषोत्तम चन्ना या संदर्भात अधिक माहिती देताना काय म्हणतात पाहूया। नमस्कार, माझं नाव पुरुषोत्तम चन्ना, मी श्रीरामचंद्र मिशन या संस्थेचा विभागीय प्रमुख आहे। 21 डिसेंबर रोजी संयुक्त राष्ट्राने जागतिक ध्यान दिवस आयोजित केलेला आहे। तर या जागतिक ध्यान दिवसाच्या निमित्त मी सर्वांना ध्यानासाठी आमंत्रित करतो। आपल्या इथे विष्णू कारंपुरी यांच्या महाराष्ट्र कामगार सेना सोलापूर दाजीपेठ येथे आपण 21 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता ध्यानाचे आयोजन केलेले आहे। तर श्री रामचंद्र मिशनच्या वतीने मी सर्वांना ध्यानासाठी आमंत्रित करतो। धन्यवाद।